एक तो ही निरंकार, एक तू ही निरंकार, तुझ्या आश्रय सर्व करतो मी काम, स्वीकारू गुरु मम लाखो प्रणाम, साकार तुझी निराकार तुझी, गुरुवचन अवतार तुझी, महिमा तुझा नाही कला कुणाला, तुझवी न कोणी न जाणील तुझला, स्वीकार करसी जो येईल चरणी, कुळग्राम याती मनाशी न आली, शरण मी आलो असे आज तुझला, घडविला तूच अवतार मजला, घडविला तूच अवतार मजला. ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा, बसवणी माझ्या रसना हरिगुण वर्णवी, हरिगुण विशाल पावन, वंदवी तो कृपा करुण, मी मूढमतीन म्हणून किव बाधितसे, तुमचा प्रसाद झाल्या पूर्ण, हरिगुण वर्णीन मी जाण, एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे. अचिंत्य व्यक्त रूपाय निर्गुणाय गुणात्मने, समस्त जगताधार मूर्तये ब्रह्मणे, सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. सात्संगजी प्रेमाने बोला धन निरंकार जी. आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, खरोखर परम भाग्य आहे की तुम्हासारख्या साधू संतांचं दर्शन या ठिकाणी होते. सद्गुरूच्या दरबारामध्ये बसण्याची बोलण्याची संधी प्राप्त होत आहे. खरोखर अहोभाग्य आहे की सद्गुरू वारंवार ही संधी प्राप्त करून देत आहे. सत्संगमय मातात महात्मा म्हणाले की संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. का तातडी करायची आहे तर आपल्याला माहिती नाही आपला शेवटचा दिवस कोणता असेल म्हणून. अवतार शहींशा बाबा अवतार सिंहजी महाराज सुद्धा म्हणाले, तुझ्या आश्रये सर्व करतो मी काम, स्वीकारू गुरु मम लाखो प्रणाम. की कोणाच्या आश्रयाने या शरीराची हालचाल चालू आहे, का आपण उठतोय, का आपण बसतोय, का आपण चालतोय, का आपण फिरतोय, कार्य करतोय, पाहतोय, ऐकतोय. चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलवितो हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. माणसाची देव चालवी अंता, मीच एक करता म्हणून या वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, मग तुझी अंता राहिली कुठे. तुका म्हणे विठू भरला सभाये, तयाहून एका विचारा. कोणाच्या सत्तेनं चालू आहे या शरीराची हालचाल. आपण म्हणू की मला पाय आहेत म्हणून मी चालतोय, हात आहेत म्हणून काम करतोय, डोळे आहेत म्हणून पाहतोय, कान आहेत म्हणून आपण ऐकतोय, ओठ आहेत म्हणून बोलतोय, डोळे आहेत म्हणून पाहतोय. मग असं जर असेल तर मुर्दा शरीराला सुद्धा हात असतात, तो का कार्य करू शकत नाही. असं जर असेल तर त्या मुर्दा शरीराला सुद्धा पाय असतात, तो का चालू शकत नाही. असं असेल तर त्या मुर्दा शरीराला सुद्धा कान असतात, तो का ऐकू शकत नाही. असं असेल तर त्या मुर्दा शरीराला सुद्धा ओठ असतात, तो का बोलू शकत नाही. त्याला सुद्धा डोळे असतात, तो का पाहू शकत नाही. का तर त्यातली ती शक्ती निघून गेलेली आहे, त्यातलं ते तत्व निघून गेलेलं आहे, त्यातला तो अंश निघून गेलेला आहे, त्यातला तो राम निघून गेलेला आहे, त्यातला तो हरी निघून गेलेला आहे. आणि तो आपल्यामध्ये अजूनही शिल्लक आहे. म्हणून आपण चालतोय, फिरतोय, हसतोय, बोलतोय, पाहतोय, ऐकतोय, सर्व काही कार्य करतोय. कारण ती परमचेतना, ते परमतत्व आत्मरूपानं आपल्यामध्ये अजूनही शिल्लक आहे. कारण हे तत्व जर निघून गेलं तर अगदी 2 तास महात्मा म्हणाल्याप्रमाणे की आता 2-3 तासातच विल्हेवाट लावली जाते. पाहुणे अर्धे आले, अर्धे गेले, अर्धे रस्त्यातच राहिले तरीच अंत्यविधी होऊन जातो. पण ते तत्व जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत या शरीराची हालचाल चालू आहे. आणि मग तोपर्यंत आपण
ते भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण, भजन करून घ्यायला पाहिजे. म्हणून शहंशाहजी म्हणाले की तुझे आश्रय सर्व करतो मी काम, की तुझ्या आश्रयाने सर्व माझी कामं चालू आहेत. स्वीकारू गुरु मम लाखो प्रणाम. म्हणून हे भगवंता, हे निराकार ईश्वरा, हे हरी, हे राम, हे कृष्ण, माझा लाख लाख प्रणाम स्वीकार कर. कारण तुझ्या सत्तेने त्या शरीराची हालचाल चालू आहे. साकार तुची, निराकार तुची, गुरुवचन तू अनावतार तुची. ही साकार रूपामध्ये सुद्धा तूच आहेस आणि निराकार रूपामध्ये सुद्धा तूच आहेस. अगदी साकार रूपामध्ये गुरुवचन सिंहजी महाराज असतील, बुटा सिंहजी महाराजांपासून तर आज सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांपर्यंत या सर्वांमध्ये तोच होता आणि तोच आहे. अगदी बुटा सिंहजी महाराजांमध्ये तोच होता, गुरुवचन सिंहजी महाराजांमध्ये, अवतार सिंहजी महाराजांमध्ये, माता सविंदरजी महाराजांमध्ये, बाबा हरदेव सिंहजी महाराजांमध्ये आणि आज समयाच्या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्यामध्ये सुद्धा तोच आहे. म्हणून म्हणाले की साकार तुची, निराकार तुची, गुरुवचन तू अनावतार तुची. की निराकार रूपाने सुद्धा तूच आहेस. आधी माझ्या अंगसंग आहे, समोर आहे, जळीस्थळी आहे, काष्टी पाषाणी आहे. जळीस्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भरलेला ईश्वर, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव हा पाहतो आहे. सर्वत्र भरलेला हा निराकार परमात्मा सर्व अगदी चंद्र सूर्य च्या पूर्वी सुद्धा होता. पृथ्वी चंद्र सूर्य तारे सर्व त्याचीच लेकुरे, अन्न पाणी तोच देतो, प्रेमे सर्व सांभाळितो. भावे भजा तया देवा, सर्व सुखाचा तो ठेवा, एक देव आहे खरा, माया अटीला पसारा. शरण जावे संत जना, सत्य मानावे निर्गुणा, देव निर्गुण निराकार, लोक भावी ती पाषाण. पाषाण फुटे पण निर्गुण कैसा फुटे. ही चंद्र सूर्य तारे याच्या पूर्वी सुद्धा तोच होता, कालही होता, आजही आहे आणि उद्याही तोच असणार आहे. चंद्र सूर्य तारे हे त्याची लेकर सांगितले, म्हणजे याच्या पूर्वी सुद्धा तोच होता आणि तोच एक देव खरा आहे. बाकी सगळा माया, बाकी सगळी पसारा आहे. एक देव आहे खरा, माया आटीला पसारा. शरण जावे संत जना, सत्य मानावे निर्गुणा. की संत जनांना शरण जा. संत म्हणजेच सद्गुरु. कारण सद्गुरु आणि संत परवा देखील सुद्धा म्हटला करे टाकीमध्ये की संत आणि सद्गुरु यांच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा फरक नाहीये. की आणि संत कोणाला म्हणायचं की ज्याने जाणीला भगवंत तया नाव बोलीचे संत. की ज्याने भगवंताची प्राप्ती केली, भगवंताला जाणलं, त्याला संत म्हटलंय. आता कोणी म्हणत असेल की हे संत जना हो, संत जना हो. आता कालदास म्हणून यार हे जीन्स पॅन्ट घालते, टी शर्ट घालते, इन करते, हे काय ते संत? संत हे एखाद्या पोशाखाचं नाव नाहीये, संत एखाद्या वेशभूषेचं नाव नाही, तर संत हे अवस्थेचं नाव आहे. भक्तीमध्ये झालेली अवस्था आणि त्या अवस्थेमध्ये त्या भगवंताला पाहिलेल्या महात्म्याला संत असं म्हटलं जातं. ज्याने जाणीला भगवंत तया नाव बोलीचे संत. की त्या संतांना शरण जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्या संतांना शरण जात नाही तोपर्यंत ते खरं एक देव तो आपल्याला कळणार नाही, ते ब्रह्म कळणार नाही. आपण सहज म्हणतो, आपण ऐकत आलोय अहम ब्रह्मास्मी. की प्रत्येक भक्तीची पहिली पायरी किंवा भक्तीची पहिली अवस्था काय असेल तर अहम ब्रह्मास्मी, की मी ब्रह्म आहे. पण महात्मा म्हणतात की सर्व खलुदम ब्रह्म. की माझ्या अनुषंगाने, माझ्या सहाय्याने जे जे मला दृष्टीला दिसतंय, जे जे माझ्या डोळ्याला दिसते ते सर्व ब्रह्ममय आहे. ते हरिरूप आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. मग त्याची पूजा नाही, जप नाही, तप नाही, काही एक करायची आवश्यकता नाही. पण आधी त्या ब्रह्मामध्ये प्रवेश करणं अत्यंत गरजेचं आहे. मग काय त्यातलंच काही करण्याची आवश्यकता पडत नाही. मग ते फुलं व्हायची किंवा हरिकुंकू व्हायची किंवा आणखीन काही व्हायची, काही एक अवस्था ती ज्यावेळेस त्या ब्रह्माची प्राप्ती होते, तो ईश्वर, तो ब्रह्म, ज्या शास्त्रामध्ये ब्रह्म असं म्हटलंय, आपण त्याला सर्वजण अल्लाह, वाहेगुरु काय ज्या नावाने पुकारता येईल त्या नावाने आपण त्याला पुकारतो. ती परमसत्ता जो आहे ती जोपर्यंत आपल्या देहात आहे तोपर्यंत या शरीराची हालचाल चालू आहे. महिमा तुझा नाही कळला कुणाला, तुझवी न कोणी न जाणले तुझला. की शहंशाहजी म्हणतात की तुझा महिमा कोणाला कळालेला नाहीये. म्हणजे साक्षात अर्जुन आणि भगवंत श्रीकृष्ण यांचा सहवास 1-2 वर्षाचा किंवा 1-2 दिवसाचा नव्हता, तर 32 वर्षाचा सहवास होता यांचा.
तरी देखील भगवंत अर्जुनाला म्हणतात की परिणेनसीच गावंडिया काय पोपू वाटा धनंजया अंग सोडून छाया आलिंगितो सीमा. की अर्जुना गावंडिया या शब्दाचा अर्थ गावंडळ. की अर्जुना गावंडळ आहेस तू, तुला मला आलिंगन द्यायचंय, तू माझ्या सावलीला आलिंगन देतोय. तुला मला आलिंगन द्यायचंय, तू माझ्या बाह्य रूपाला आलिंगन देतोय. तुला माझ्या स्वरूपाला आलिंगन द्यायचंय, तू माझ्या रूपाला आलिंगन देतोय. आणि सावलीला रूपाला कुठं आलिंगन देता येत आहे का? मग ज्यावेळेस परमात्म्याची ते ब्रह्मज्ञान प्राप्त झालं अर्जुनाला, प्रेमाने बोला, ज्यावेळेस तो खरा खुरा देव पाहिला, त्या विराट स्वरूपाचं दर्शन अर्जुनाला झालं, त्यावेळेस अर्जुन म्हणू लागला की भगवंता तू तर सर्वत्र आहे, जयस्त्री आहे का टिपाचरी आहे, या सैन्यामध्ये तूच आहे, तारणारा तूच आहे, मारणारा तूच आहे. एवढंच काय, हे समोर सैन्य जे दिसतं या सैन्यामध्ये सुद्धा तूच आहे. हे प्राणी जे दिसते, घोडे दिसते, हत्ती दिसते, या सर्वांमध्ये तूच आहे. ईश्वरा सर्वभूतानां हृदय शर्जुन तिष्ठति रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. की ईश्वर सर्व प्राणी मात्राच्या हृदयात आहे. तो इतक्या जवळ आहे तरी सुद्धा लोक त्याला का जाणत नाही, तर लोक मायारूपी यंत्रावर आरूढ होऊन भ्रमशा भटकत राहतात. पण तो भ्रम कधी नाही सवय. आपलं स्लोगनच आहे ब्रह्माची प्राप्ती आणि भ्रमाची समाप्ती. ज्यावेळेस ते ब्रह्मज्ञान प्राप्त होईल हे सगळे भ्रम निघून जातील. अर्जुनाचा सुद्धा भ्रम निघून गेला. अर्जुनाला त्या विराट स्वरूपाचं दर्शन झालं आणि मग अर्जुन माफी मागू लागला, अरे भगवंताने तुला कृष्णा म्हणलो, केशवा म्हणलो, तुला नाही ते बोललो, तुझी चेष्टा केली आणि तूच साक्षात भगवंत आहे. म्हणजे महिमा तुझा नाही कळला कुणाला. म्हणजे साक्षात अर्जुनाला सुद्धा महिमा कळाला नाही भगवंता, तुमच्या आमच्या सारख्याची काय कथा आहे. एवढंच काय, अगदी नामदेव महाराजांना सुद्धा कळालं नाही. अगदी नामदेव महाराजांच्या घरी भगवंत एका भोग्याच्या रूपामध्ये आले, प्रेमाने बोला, मधमाशीच्या रूपामध्ये आले, भुंग्याच्या रूपामध्ये आले, कायकड्याच्या रूपामध्ये आले, नाही ओळखलं. आता नामदेव महाराजांनी हाक मारावी, भगवंतानं धावून यावं, नामदेव महाराजांनी घास भरवावा आणि भगवंतानं तो खावा, नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि भगवंतानं नाचावं, तरी सुद्धा भगवंत घरी आलेला रूप बदलून नाही लक्षात आलं. कायकड्याच्या रूपामध्ये आला, नाही ओळखलं, भुंग्याच्या रूपात आला, नाही ओळखलं, मधमाशीच्या रूपात आला, नाही ओळखलं. शेवटी विसोबा केदारांकडे गेले, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली आणि मग ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर मग कुत्र्यात आलेला दिसला प्रासंगिक, प्रेमाने बोला. मग कुत्र्याच्या मागं तुपाची वाटी घेऊन पळत होते. कुत्र भाकरी घेऊन पळालं टोपल्यातली, तर तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे पळत होते. अरे भगवंता, अरे नुसती कोरडी रोटी खाऊ नको, तुझं पोट दुखलं. अरे मी तुला ओळखलंय. पण कधीपर्यंत ओळखलं नाही, जोपर्यंत गुरुच्या चरणावर गेले नाही, जोपर्यंत हा नाशिवंत देव जो आहे तो सद्गुरूच्या चरणावर समर्पित केला नाही. नाशिवंत देता ब्रह्म येई हाता ऐसी ज्याची कथा पुराणात, सद्गुरु पायी देहाची अर्पिता तात्काळ मुक्तता हाता येते. नामा म्हणे गुरु पायी लाभ आहे, मोक्ष तोही पाहे दास होतो. मोक्षाचा अधिकारी तोच बनेल जो सद्गुरूच्या चरणाचा दास होईल, जो सद्गुरूच्या चरणावर लीन होईल, सद्गुरूला आपलं नतमस्तक होईल आणि आपलं शिर कापून अगदी नतमस्तक होऊन आपलं शिर अर्पित करील, त्याला सद्गुरू त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देत असतात. पण ती गुरु कृपा होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या सर्वांवर ती गुरु कृपा झालेली आहे. काल सुद्धा बोलताना दास साहेब या ठिकाणी बोलला की आपण गुरुला निवडलेलं नाहीये, कारण आपण गुरुला निवडणारे कुणी एक नाहीये. शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरु शिष्याचा शोध घेत शिष्यापर्यंत येत असतो. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की कमळ फुलू लागलं, उमलू लागलं की भुंग्याला आमंत्रण द्यावं लागत नाही, ते आपोआपच येतात. पाण्याची 100 अंश सेल्सिअस पाणी तापलं म्हणजे आपोआप त्याची वाफ तयार होते, त्याला काही वेगळं करण्याची आवश्यकता पडत नाही. तसंच शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरु त्याचा शोध घेत आपोआप येत असतात. पण ते फक्त शिष्याला ओळखता आलं पाहिजे. आपण परम भाग्यशाली आहोत की गुरुने आपल्याला निवडलं आहे, की त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला करून दिली आणि आपल्याला अगदी तुकाराम महाराज म्हणाले त्याप्रमाणे देव पाहावयासी गेलो आणि माझा मीच देव झालो. की जो परमात्मा आतमध्ये होता तो आपल्याला बाहेर आणून दाखवला. म्हणजे तुका म्हणे विठू भरला असा बाह्य, म्हणजे आत आणि बाहेर जो भरलेला परमात्मा होता आपल्या आतही होता. आणि एखाद्या भांड्यामध्ये जर आत काही असेल, आता महिला मंडळी दूध तापत असतात घरी, प्रेमाने बोला, आणि एखाद्या महिलेने दूध गॅसवर दूध ठेवलं
आणि ते हॉलमध्ये चक्कर मारायला गेले किंवा काही काम करायला गेले हॉलमध्ये, आणि तसंच तिचं त्या दुधाकडे दुर्लक्ष झालं किंवा लक्षात राहिलं नाही. एखादी सिरियल चालू असेल, सिनेमा चालू असेल, ते पाहत बसली आणि ते दूध उतू गेलेलं तिच्या लक्षातच आलं नाही. आता दूध उतू गेलेलं लक्षात नाही आल्यामुळे दुधानं काय विचार केला की अरे ह्या ताईसाठी, ह्या माईसाठी मी एवढ्या लांबून आलो, एवढ्या लांबून प्रवास करून मी आलो, हिचं जर माझ्याकडे लक्ष नसलं तर मी आत्महत्याच केलेली बरी. आता दुधाची आत्महत्या म्हणजे काय, दूध उतू झालं. आता ते दूध उतू गेलं. आता दूध उतू गेलं त्या भांड्यात होतं म्हणून उतू गेलं. म्हणजे ज्याच्यात आहे तेच उतू जात असतं, ज्या भांड्यात काहीच नसलं तिथं उतू जाणार नाही. म्हणजे आपल्या आतमध्ये परमात्मा होता, तो परमात्मा आपल्याला सद्गुरूने बाहेरही दाखवला आणि आतमध्येही दाखवला. ही काय सोपी गोष्ट नाहीये. हा परमात्मा दाखवणं किंवा हे ब्रह्मज्ञान अगदी पूर्वी साधू संतांना जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान आपल्याला अगदी, आणि सद्गुरूने आपल्याला तो परमात्मा दिला, परमात्मा दाखवला, सगळ्यांना दाखवला. गड महात्माला दाखवला, टाकसा महात्माला दाखवला, दासला दाखवला, सगळ्यांना दाखवला आणि सगळ्यांना पूर्ण दाखवला. तुम्हाला पूर्ण दाखवला, याला पूर्ण दाखवला, कोणाला अर्धा दाखवला नाही. सगळ्यांना पूर्ण दाखवून सुद्धा सद्गुरूकडे पण पूर्ण परमात्मा आहे. म्हणजे असं काही एखादी वस्तू आपण एका बिल्डिंगमध्ये त्याच्याकडे राहत नाही, पण हा परमात्मा जो आहे हा आपल्याला आपण सुद्धा सद्गुरूकडे सुद्धा पूर्ण आहे. ती कृपा आपल्यावर झालेली आहे. मग महात्मा म्हणाले तसं प्रत्येकाची तळमळ असते, सुखाला नेतरीची तळमळ परी तू पंढरीची जाय किंवा पंढरी म्हणजे या देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. या ब्रह्मज्ञान प्राप्त करणं या अगदी अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून या सद्गुरूंना हो, मायबापा हो, कृपा करा. सद्गुरूने आपल्यावरती कृपा केलेली आहे. आपल्याला फक्त त्या सद्गुरूने सांगितलेल्या मार्गावर चालण्याची आवश्यकता आहे. त्या अगदी धडपड करत असतो आपण, असं म्हणतात महात्मा की अगदी माणूस धडपडूच तर धडपड करत असतो. अगदी हे धड अगदी विषयाच्या बाहेर जाऊच तर धडपड चालू असते. एका एकरचे 2 एकर, एका बंगल्याचे 2 बंगले, एका घराचे 2 घरे. पण ते सगळं काही महात्मा म्हणाल्याप्रमाणे सोबत काही एक येणार नाहीये. सोबत 1 रुपया घेऊन जायचा आपल्याला. म्हणून या वेळ आहे माताजी म्हणाल्याप्रमाणे सद्गुरु वाचून सापडेना तोय धरावे ते पाय आधी आधी, की घाई करा. का घाई करा की आपल्याकडे दिवस कमी आहे. कोणता दिवस शेवटचा ठरेल सांगता येणार नाही, म्हणून घाई करायचे सांगितले संतांनी. आपण म्हणू की माझ्याकडे अजून 10 वर्ष आहे, माझं वय 35, आणखी माझ्याकडे तर भरपूर आयुष्य आहे, पण कोणता दिवस कसा येईल सांगता येणार नाही. हा चैतन्यनाथ देह कधी निघून जाईल हे सांगता येणार नाही. म्हणून या मायबापा हो, अवतार केंद्र मला सुद्धा वेळीच्या माध्यमातून या तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की महिमा तुझा नाही कळला कुणाला, तुझं विन कोणी न जाणीले तुझला. स्वीकार करसी जो येईल तेरणी, जो कोणी तुझ्या चरणावर येतोय त्याचा तू स्वीकार करत आहे. तू पाहत नाही हा गाळा आहे का गोरा आहे, उंच आहे का बुटका आहे, हा सुंदर आहे का पुरुष आहे, काही पाहत नाही. या गावातला आहे का त्या गावातला आहे, कुठलं काही पाहत नाही. जो कोणी चरणावर येतो त्याचा तू स्वीकार करत आहेस. साकार तुझी, निराकार तुझी, महिमा तुझा नाही कळला कुणाला. स्वीकार करसी जो येईल चरणी, कुळग्राम याती मनाची नाणी, शरण मी आलो असे आज तुझला घडविला तुझा अवतार मधला. कारण तूच ही मूर्ती घडवली आहे, तुझा हा अवतार घडवलेला आहे, म्हणून तुला शरण आलो. तुला लाख लाख शुक्रिया, लाख लाख धन्यवाद. या सासंगती सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी कृपा केली, दया केली, दासला ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. तुम्हा सर्व संत मायबापांनी ते सोडून करून घेतलं. खरोखर शेवटी दास काही बोलणार नाही. शेवटी दास आता एवढंच म्हणेल की जेची दान देगा देवा तुझा सर्व व्हावा, न लगे मुक्ती धन संपदा, सत्य संग दे सदा, संत संग दे सदा. प्रेमाने बोला.